तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट पॉइंट बघणार आहोत, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो. न्यूटननं हा लॉ, ग्रॅव्हिटेशनचा जो हा लॉ आहे तो इन इयर 1687 मध्ये त्याने हा लॉ मांडला. दिस लॉ स्टेट्स दॅट, तो काय म्हणतो लॉ बघा, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर इन दिस युनिवर्स अट्रॅक्ट्स एनी अदर पार्टिकल with some force. That force is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. म्हणजे हा लॉ समजण्यासाठी आपण काय करू, दोन मास घेऊ, एक आहे m, दुसरा आहे m डॅश, आणि त्यामधलं डिस्टन्स आपण सपोज करू स्मॉल r. स्मॉल r इज द डिस्टन्स बिटवीन दॅट पर्टिक्युलर टू मासेस. तर न्यूटन्स काय सांगतो, ह्या दोन मासमध्ये दॅट इज एम आणि एम डॅशमध्ये काहीतरी फोर्स पाहिजे, आणि हे एम आणि एम डॅश हे एकमेकांना अट्रॅक्ट करतात. मग तो जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ दॅट टू मासेस दॅट इज एम एम डॅश अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मासेस, there is a force of attraction and that force of attraction is directly proportional to product of two masses, that is product of m and m dash and inversely proportional to r square. आपण सपोज केलेलं आहे इथे दोन मासेस आहेत, एक आहे m दुसरा आहे m डॅश, आणि त्याच्यामधलं डिस्टन्स आहे हे स्मॉल r. आपण आणखी एकदा हे डायग्राम व्यवस्थित काढू. हे मासेस आहेत m आणि m डॅश, आणि त्यामधलं डिस्टन्स आहे स्मॉल r. According to Newton's law of gravitation, that is force is proportional to m dash divided by r square. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे. हे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी आपल्याला तिथे एक कॉन्स्टंट द्यावा लागतो. मग f इक्वल्स टू, हा कॉन्स्टंट कोणता आहे, कॅपिटल G आहे, m डॅश डिवायडेड बाय r स्क्वेअर. ह्या जीला काय म्हणायचं, तर ह्या जीला म्हणायचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. वेर जी इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, किंवा त्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता आपल्याला काय करायचं, ह्या जीची व्हॅल्यू काढायचे. तर त्यासाठी याला आपण काय केलं, इक्वेशन नंबर 1 दिलं. आता बघा, हे इक्वेशन 1 मध्ये जर आपण m इक्वल्स टू काय ठेवलं, m इक्वल्स टू m आणि m डॅश इक्वल्स टू काय ठेवलं, 1 किलोग्रॅम ठेवलं, आणि ह्या दोन्हीमधलं डिस्टन्स जर आपण r इक्वल्स टू 1 मीटर ठेवलं, तर इक्वेशन 1ची व्हॅल्यू काय येईल, f इक्वल्स टू g 1 इंटू 1 डिवायडेड बाय 1चा स्क्वेअर, म्हणजे हे सुद्धा काय येईल 1 येईल, म्हणजे f इक्वल्स टू काय येईल, g येईल. मग त्यानुसार आपल्याला काय सांगता येईल, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय सांगता येतील. तर याला डिफाईन कसं करता येईल, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा फोर्स आहे बिटवीन टू युनिट मासेस हॅव युनिट डिस्टन्स. कारण ह्या इक्वेशन 1 मध्ये आपण एमची आणि ह्या एम डॅशची व्हॅल्यू काय ठेवली, आपण 1 ठेवली, आणि ह्या दोन्हीमधलं डिस्टन्स किती ठेवलं, आपण 1 मीटर ठेवलं. मग हे जर व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या, तर आपल्याला इक्वेशन 1 काय येईल, एफ इक्वल्स टू जी 1 इंटू 1 डिवायडेड बाय 1 स्क्वेअर, त्यामुळे एफ इक्वल्स टू जी येईल. त्यामुळे आपण ह्या जीला डिफाईन करू शकतो, काय आहे, जी हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. तर डिफाईन कसं करू शकतो आपण, हा जी काय आहे, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आपण बघितलं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो, बिटवीन एनी टू मासेस देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच इज प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दॅट टू मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. त्यामुळे जी हा काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कधी, जेव्हा दोन युनिट मासेस हे युनिट डिस्टन्सनं अपार्ट केलेले आहेत. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे,
हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याला डिफाईन कसं करता येईल, जीला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, याला ब्रॅकेटमध्ये आपण जी म्हणू. जी इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फोर्स आहे तो, इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू युनिट मासेस. आपण 1ची व्हॅल्यू ठेवली म्हणजे ते युनिट मासेस आपण कन्सिडर केलेले आहेत, आणि त्याच्यामधलं डिस्टन्स किती आहे, युनिट डिस्टन्स आहे. अँड युनिट डिस्टन्स अपार्ट. तर हे आपण असं ह्या जीला डिफाईन करू शकतो. तर आता आपण काय करू, आता ह्या जीचं आपण डायमेन्शन्स काढू. त्यासाठी फ्रॉम इक्वेशन वन काय म्हणतं आहे, इक्वेशन 1 आपण बघितलं F इक्वल्स टू जी m डॅश डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता यावरून आपण जीची व्हॅल्यू काढू शकतो. जी काय आहे, जी इक्वल्स टू हा आर स्क्वेअर हा डिनॉमिनेटरचा इकडे आल्यानंतर न्यूमरेटरमध्ये जाईल, आणि हे m आणि m डॅश हे न्यूमरेटरमध्ये असलेले डिनॉमिनेटरला येतील, दॅट इज m इंटू m डॅश. त्यानुसार आपण जीची व्हॅल्यू काढली, दॅट इज जी इक्वल्स टू एफ आर स्क्वेअर डिवायडेड बाय m इंटू m डॅश. आता आपल्याला हे जीचे काय काढायचे, कॉन्स्टंट काढायचे, जीचं आपल्याला डायमेन्शन्स काढायचे. त्यासाठी जी इक्वल्स टू एफ आर स्क्वेअर डिवायडेड बाय m इंटू m डॅश. आता आपण याला स्प्लिट करू शकतो. फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन असतं, दॅट इज न्यूटन. हे आर म्हणजे डिस्टन्स आहे, म्हणजे त्याला आपण मीटर स्क्वेअर असं म्हणू शकतो. हे m आणि हे m डॅश, m आणि m डॅश हे काय आहेत, मासेस आहेत. मग ते आपण काय करू शकतो, हे kg, m डॅश सुद्धा kg, विच इज इक्वल टू तर न्यूटनला कसं लिहू शकतो आपण, फोर्स इक्वल्स टू काय असतं, मास इंटू ॲक्सलरेशन असतं. मग फोर्स मासला काय म्हणू शकतो आपण, किलोग्रॅम, आणि ॲक्सलरेशनला मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानुसार आता इथं ह्या न्यूटनच्या ठिकाणी आपण काय करू, एक kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि हे इथं काय आहे, हे मीटर स्क्वेअर आहे, आणि हे kg इंटू kg काय येईल, kgचा स्क्वेअर येईल. त्यामुळे हा एक kg हा स्क्वेअर कॅन्सल होईल. त्यानंतर इथं काय काय राहील बघा, हे मीटर आहे. मीटर म्हणजे आपण याला डायमेन्शनला असं लिहू शकतो आपण, याचे m, l आणि t. इथं आता मासच्या क्वांटिटीज किती आहेत बघा, इथं फक्त एकच आहे डिनॉमिनेटरला, त्यामुळे इथं काय लिहू शकतो आपण, m-1. लेंथची बघा, इथं m1 आहे, m2 आहे, म्हणजे 1 जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते, त्यामुळे इथं लेंथ काय म्हणू शकतो आपण, 2 + 1 3. आणि टीला काय लिहू शकतो आपण, हे डिनॉमिनेटरला 2 असल्यामुळे -2. म्हणजे जीचे डायमेन्शन्स काय येतील, m-1, l3 आणि t-2. हे जीचे डायमेन्शन्स आहेत. तर हा होता आपला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो, इनवर्स there is a force of attraction between any two particles of universe. That force is directly proportional to product of two masses and inversely proportional to square of distance between them. म्हणजे डिस्टन्स जसं वाढेल तसं तो फोर्स हा कमी होईल, आणि डिस्टन्स जेवढं कमी असेल तेवढं त्याचा फोर्स हा जास्त असेल. आपण जीला डिफाईन करू शकतो कसं, जर आपण ह्या इक्वेशन 1मध्ये m डॅशची व्हॅल्यू जर 1 ठेवली आणि त्याच्यामधलं डिस्टन्स जर 1 ठेवलं, तर आपण जीला डिफाईन करू शकतो, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू युनिट मासेस, अँड त्याच्यामधलं डिस्टन्स किती पाहिजे, युनिट पाहिजे, म्हणजे 1 पाहिजे. त्यामुळे F इक्वल्स टू जी असं त्याची व्हॅल्यू येईल. आता जर आपल्याला त्याचे डायमेन्शन्स काढायचे, तर ते डायमेन्शन्स आपण कसे काढले, त्याला आपण स्प्लिट केलं. पहिल्यांदा आपण काय केलं, जीची व्हॅल्यू काढली, F इक्वल्स टू जी m डॅश डिवायडेड बाय आर स्क्वेअरला काय केलं आपण, जीची व्हॅल्यू काढली, जी इक्वल्स टू एफ आर स्क्वेअर डिवायडेड बाय m डॅश. त्यानुसार फोर्सचं युनिट न्यूटन, आरचं डिस्टन्स असल्यामुळे मीटर स्क्वेअर आपण SI युनिटमध्ये कन्सिडर केलं, आणि हे डिनॉमिनेटरला m डॅश हे मास आहे. इथं आपण कन्फ्यूज होऊ शकतो, हे जे काही m आहे हे
ह्या इक्वेशन 1मधलं जे काही एम आहे ते माससाठी कन्सिडर केलं आहे आपण. आणि इथं आपण डायमेन्शन्स काढताना जे काही आपण मीटर स्क्वेअर घेतलेले ते लेंथसाठी आहे, त्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ शकतं. आपण हे स्प्लिट केल्यानंतर आपण ह्या पर्टिक्युलर त्याची व्हॅल्यू ठेवली आणि त्याचे आपण डायमेन्शन्स काढले. तर हा होता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.